नमस्कार. ही आहे आपल्या बारीक मेथीची भाजी. थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी तुम्हाला मार्केटमध्ये खूप बघायला भेटेल. ही भाजी आता हिला चांगली मोकळी करून घेतली, कापली नाही, फक्त सोलून घेतली. सोलून घेतल्याच्या नंतर हिला बालडीमध्ये पाण्यात टाकली. बालडीत टाकल्याने काय होईल, ह्याच्यातली सगळी वाळू असेल ती खाली जमिनीत जाऊन बसून जाईल. हिला जरा मोकळं करून घेतलं. अशाच प्रकारे मी 2-3 वेळा हिला धुवून घेतली, म्हणजे कशी वाळू भाजी अशाच प्रकारे 2-3 वेळा चांगली पाण्याने धुवून घेतली, म्हणजे वाळू सगळी निघून जाईल पाण्यातून आणि भाजीमध्ये करकच राहणार नाही. ही बघा, बालडीच्या खाली सगळी वाळू बसून जाते. अशाच प्रकारे 2-3 वेळा मी धुवून घेतली हिला. धुवून घेतल्याच्या नंतर मी हिला जरा बारीक चिरून घेतलं. जास्त बारीक नाही काढली, मुळं हे तशीच ठेवायची. मी अजिबात ह्याच्यातलं एकही वस्तू कापलेला नाही, होती तशीच आहे, फक्त धुवून घेतलेली आहे. लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि मिरच्या घेतल्या, दोन्ही टेचून चांगली राईची फोडणी दिली तेलात आणि चांगला मसाला भाजून घेतला. मसाला भाजून घेतल्याच्या नंतर थोडीशी हळद टाकली. हळद टाकून झाल्याच्या नंतर आपलं ओलं खोबरं टाकलं. ओलं खोबरं टाकल्याने भाजीला अजून जास्त छान चव येते. आणि थोडी शिजल्याच्या नंतर, भाजी जरा कमी झाल्याच्या नंतर वरतून थोडंसं मीठ टाकलं. जास्त मीठ नाही टाकायचं आहे. आणि झाली 5 मिनटं शिजवल्याच्या नंतर आपली भाजी तयार.